हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात सगळे? तर हा व्लॉग आहे दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाचा, म्हणजेच पाडव्याचा. तर इथे मी दिवाळीची पूजा मांडलेली होती आणि सकाळचे 5:15 वाजलेले आहेत. आता इथे दिवाळीची पूजा मांडलेली होती, ते सगळं उत्तर पूजा करून मी आवरून घेतलं आहे, स्वच्छ करून घेतली ती जागा. त्यानंतर इकडे पोळ्या वगैरे करून घेतल्या आहेत, कारण आम्हाला जायचं आहे आता गावी आणि ट्रेनने जायचं आहे. दिवसभर आम्हाला ट्रेनमध्ये बसायचं होतं, दुपारी पोहोचणार होतो आम्ही, तर त्यासाठी थोडंफार जवळ असलेलं बरं म्हणून मग पोळ्या वगैरे बनवून घेतलेल्या होत्या आणि दिवे वगैरे असेच ठेवलेले होते मी, कारण आल्यावर स्वच्छ करेन, कारण वेळच नाही मिळाला. आणि फिश टँक घेतल्यापासून आम्ही पहिल्यांदाच असं 3-4 दिवसासाठी गावी चाललो, तर त्याच्यामुळे यांच्या फूडची सोय करणं पण मस्ट होतं, म्हणून त्यांच्या फूडची सोय करून घेतली आधी. त्याच्यानंतर पाडवा होता, दिवसभर प्रवासात जाणार होता, त्याच्यामुळे साधं सोपं असं पाडव्याचं औक्षण करून घेतलं. सकाळीच निघायच्या 5 मिनटं आधीच आमचे सगळे बॅग्स वगैरे पॅक झालेले होते, अगदी निघायचीच वेळ होती. तर देवाजवळ दिवा वगैरे लावला तेव्हाच साधं सोपं असं ओवाळून घेतलं फक्त. आणि या वेळेला अगदी 3च दिवसांसाठी जायचं होतं गावाला, त्यासाठी आम्ही गाडी पण नाही घेतली आणि तिकडनं जास्त सामान पण नव्हतं आणायचं, त्यामुळे पण आम्ही गाडी न्यायचं थोडंसं मनावर नाही घेतलं. आणि अचानक ठरलं होतं गावाला जायचं, जसं की आमचं दिवाळी इथे करायचं ठरलं होतं, तर त्याच्यामुळे आम्ही फक्त 2-3 दिवसासाठी गावी जायचं आमचं अचानक ठरलेलं होतं. तर त्याच्यासाठी आम्ही रिझर्वेशन वगैरे पण केले नव्हते आणि दिवाळीच्या वेळेत रिझर्वेशन मिळणं बिलकुल इम्पॉसिबल असतं, तर आम्ही बिना रिझर्वेशनचे गेलो होतो. आणि हे आहे भुसावळचं रेल्वे स्टेशन. तर आम्ही आता उतरलो आणि तुम्ही बघू शकता इतकी गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. आम्ही डबा वगैरे पण खाल्ला नव्हता ट्रेनमध्ये, आम्ही घरी गेल्यानंतरच जेवण केलं. तर आता भुसावळच्या रेल्वे स्टेशनवरून आल्याच्या नंतर आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि इथून अजून आम्हाला 1.5 तास लागणार होता घरात पोहोचण्यासाठी. तर ही तापी नदी आहे भुसावळची. तर या तापी नदीच्या पुलावरून जेव्हा मी जाते ना, तेव्हा मला अगदी आमच्या कॉलेजचे दिवस आठवतात, की रोज बिलकुल मी या पुलावरून जायचे आणि रोज ही नदी बघायची. असं खूप साऱ्या आठवणी जुडलेल्या आहेत या पुलावरून जातानाच्या. तो मला इथून कधीही जाताना मला ते दिवस आठवतात. आणि आम्ही 3 वाजेच्या सुमारास पोचलो होतो घरी. त्याच्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर हे थोडेसे मागच्या वर्षाचे फटाके वगैरे उरलेले होते, तर पप्पा म्हणत होते हे संपवून टाका. तर मग ते रॉकेट वगैरे होते, तर आम्ही ते गच्चीवर गेलो होतो उडवायला, बॉटलमध्ये ठेवून वगैरे उडवले, कारण खाली जर उडवले तर ते घरं सगळ्यांचे एकदम जवळ आहेत, तर मग ते इकडे तिकडे जाऊ नये म्हणून मग आम्ही ते गच्चीवरच गेलो. आणि हा आमच्या गावातील दिवाळीचा असा सीन आहे. तर ना ते फटाके आणलेले होते नवीन, कारण मनस्वीचं अगदी मनच भरत नव्हतं फटाके फोडून. तर तिला पप्पा घेऊन गेले होते आणि नवीन फटाके आणले होते तिच्यासाठी. तर तिचं सुरू होतं आणि स्वराला इतकी भीती वाटते फटाक्यांची, ती घरातच बसून होती. अगदी दिवाळीच्या दिवशी सुद्धा तुम्ही बघितलं असेल, तिने एकही सुरसुरीसुद्धा पेटवली नाही आहे तिने, कारण ती सुरसुरीला नाही घाबरत, पण ती जे मोठे फटाके फुटतात ना, तर त्या आवाजाला घाबरते, तर ती त्या आवाजासाठीच बाहेर येत नव्हती. तर दिवाळीच्या दिवशी सुद्धा ती घरातच बसून होती अगदी. आणि इथे गावाला आल्याच्या नंतर सुद्धा तिने एकही फटाका फोडलेला नाहीये, तर घरातच बसलेली होती ती. आणि मनस्वीने एकदम फुल एन्जॉय. The next day. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी निघाले होते माहेरी जायला, तर दुपारी 2-1 वाजेपर्यंत मी पोचले तिकडे. आणि संध्याकाळचा स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. तर तिकडे गेल्यानंतर भरीत खाणं अगदी कंपल्सरी असतं, कारण खूप छान लागतं तिकडे, म्हणजे वेगळीच चव लागते तिकडच्या भरताची. आणि ते वांगे वेगळेच असतात, तर तेच सुरू आहे, ते भरीत बनवायचं काम. आणि मनस्वी आणि स्वरा इकडे सुद्धा मला मदतच करताय, कारण त्यांना मला बघायची गरज नाही पडत इकडे आल्याच्या नंतर, कारण त्या म्हणजे भावासोबत जर असल्या तर मला बघायची गरज नाही पडत, पण तो शेतात गेलेला होता, तर त्याच्यामुळे मग त्या घरातच होत्या. आणि मनस्वीचं एकदा शेतात जाऊन पण झालेलं होतं, येता बरोबर पप्पा तिला घेऊन गेलेले, कारण तो मामा शेतात होता, तर मग तिला करमत नव्हतं घरी. मग पप्पा म्हटले चल आपण मामाला सरप्राईज द्यायला जाऊयात की मनस्वी आली आहे असं. आणि शेतामध्ये ना एक पेट सुद्धा पाळला आहे त्याने, तर छोटासा डॉग आहे, तर तिला त्याचं सुद्धा जास्त अट्रॅक्शन आहे, तर त्याच्यामुळे ती पण लगेच तयार झाली शेतात जायला आणि फिरून आली छान. आणि ते तिचं सुरू होतं मला मदत करायचं.
इथे थोडा लाईटचा प्रॉब्लेम येतो. मी जास्त शूट करू शकले नाही आहे, म्हणजे कुठेच जास्त शूट केलेलं नाही आहे मी, सासरीसुद्धा नाही आणि माहेरीसुद्धा नाही, कारण खूप कमी वेळ होता. 3च दिवस होते, त्यात इकडे जा तिकडे जा, तर मग खूप टाईम जातो असा, आणि व्हिडिओ जर काढत बसले तर मग त्याच्यामध्ये अजून खूप वेळ जातो. तर त्याच्यामुळे खूप कमी शॉर्ट्स मी घेतलेले आहेत, व्हिडिओचे क्लिप्स खूप कमी घेतलेले आहेत. तर इथे जेवण बनवून रेडी आहे. हे बघा, छान असं भरीत तयार झालेलं आहे. तोंडी लावायला मस्त मिरच्या तळलेल्या आहेत. त्याच्यासोबत आहे पातीचा कांदा आणि पुऱ्या वगैरे. आता एवढी भांडी वगैरे सगळं मी जेवल्याच्या नंतर धुणार. तर जेवण वगैरे झालं, सगळं आवरून झाल्याच्या नंतर मामाने सुद्धा खूप सारे फटाके आणून ठेवले होते मनस्वीसाठी, आणि ते वेस्ट जायला नको म्हणून मनस्वीचं परत सुरू होतं इकडे फटाके फोडायचं. आणि आत्तासुद्धा आमचा मामा नव्हता, तर तिला फटाके फोडायला एवढी मजा येत नव्हती. तर तो बाहेर गेला होता म्हणून मग ती थोडीशी सॅडच होती. तर मग मी त्यांच्यासोबत फटाके उडवले, आणि स्वराने इथे पहिल्यांदा इथे फटाके उडवते, कारण इथे जरा शांतता होती. The next morning. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे मी शेंगा साफ करते. मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी शेंगा घेते, शेंगदाणे नाही घेत विकत. तर या शेंगा मी तिकडूनच घेते, गावाकडून. तर यावेळेस इकडे नाशिकला आणायला जमलं नव्हतं, तर मग तिकडेच ठेवलेल्या होत्या. तर त्या मी आता डिसेंबर महिन्यामध्ये त्या आणायच्या होत्या, त्याच्यासाठी मग मी त्या स्वच्छ करून ठेवते, म्हणजे त्याला ती गोणीची गोणी व्यवस्थित देता येईल. आणि हे आमच्या आईच्या घराजवळ अगदी जवळच स्वामीनारायण मंदिर आहे. तर खूप छान मंदिर आहे. कधीतरी एकदा मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. आणि ते फटाके वगैरे फोडलेले होते, ते सगळं मी साफ करून घेतलं सकाळी, कारण ते मग नंतर पप्पांना साफ करावं लागेल, आणि पप्पांना ते धुळीची वगैरे खूप ॲलर्जी आहे, त्याच्यामुळे मग मी करून घेतलं. आणि इकडे आई पप्पांचं शेंगा वगैरे फोडणं सुरू होतं, कारण मला शेंगदाणे न्यायचे होते नाशिकला नेण्यासाठी. तर आई पप्पा म्हणत तू दुसरं तुझं काम कर, तोपर्यंत आम्ही शेंगदाणे फोडून देतो. आणि मग भाऊ शेतातून आल्याच्या नंतर सुरू झालं आमचं छोटंसं असं साधं सोपं भाऊबीजचं सेलिब्रेशन. आणि सगळ्यात आधी मनस्वीचाच नंबर लागतो, कारण त्यांनाच माझ्या आधी ओवाळायचं असतं. त्यांचेच दोघांचे भांडणं होतं का मी ओवाळेल असं. तर माझा नंबर नेहमी रक्षाबंधन असो किंवा भाऊबीज असो, माझा नंबर नेहमीच शेवटीच लागतो ओवाळायला. मला सांग, तुम्ही आता काय केलं दोघांनी? बहीण बीज. तू पण काय केलं का? बहीण बीज. तू का बरं ओवाळून घेतलं?
आत्ता दुपारची वेळ झालेली होती आणि इकडे सुरू आहे जावयाच्या पाहुणचाराची तयारी, कारण श्रीकांत मला घ्यायला येणार होते आणि त्यांच्यासाठी इथे जेवण बनवायचं काम सुरू होतं. कारण त्यांना इकडचं म्हणजे नॉनव्हेज पप्पांच्या हातचं खायला खूप आवडतं. तर जेव्हा कधी ते इकडे येतात तेव्हा पप्पा नॉनव्हेजच बनवतात. तर मग आता दुपारी ते बनवायचं काम सुरू होतं. तर आणि पप्पा रोजच स्वयंपाक करतात, कारण आईला एवढं वेळ उभं राहून तिथे स्वयंपाक वगैरे करणं पॉसिबल नाही आहे. थोडंसं पोळ्या वगैरे शेकू लागते आई, पण पूर्ण स्वयंपाक करणं आईला पॉसिबल नाही आहे. तर त्याच्यामुळे आता रोज पप्पा स्वयंपाक करतात, त्याच्यामुळे त्यांना सवयसुद्धा झाली आहे. पण एक दिवस मिळाली का मला असं वाटतं का त्यांना आराम मिळायला पाहिजे, पण त्यांना एवढी सवय झाली आहे का मी जरी स्वयंपाक करत असले तरी ते मला मदत करायला येतातच. The next morning. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही निघालो होतो घरी जायला. तर रात्र झाली होती, त्याच्यामुळे मी दुसरं काहीच शूट नाही केलेलं आहे. तर हा डायरेक्ट दुसऱ्या दिवसाचा सासरीचा व्हिडिओ आहे. तर माझ्या सासरी आणि आम्ही चाललो आहे. मला थोड्याशा डाळी वगैरे घ्यायच्या होत्या, तर डाळी वगैरे घेतल्या मी आणि पॅक करून घेतल्या. जेव्हा डिसेंबरमध्ये शेंगा वगैरे ते सगळं सोबत आणणार आहे. आणि तिकडनं आलो, जेवण वगैरे केलं आणि नंतर लगेच निघायची वेळ झाली. पॅकिंग वगैरे केली आणि लगेच निघायची सुद्धा वेळ झाली. तर हे 3 दिवस कसे गेले अगदी कळलंच नाही. तिथे खूप लवकर निघाले आणि तिकडनं येताना मी केळीचे चिप्स नाही घेतले, म्हणजे असं होणारच नाही. घरात खूप खाऊ होता, दिवाळीचा फराळाचा वगैरे खूप खाऊ होता, पण केळीचे चिप्स आणणे अगदी मस्त असतं. तर एका ठिकाणी आम्ही ऑटो थांबवली आणि तिथून केळीचे चिप्स वगैरे घेतले आणि मग तिकडनं निघालो भुसावळच्या रेल्वे स्टेशनला जायला. तर दुपारी आमची ट्रेन होती आणि ट्रेनमध्येच यातले अर्धे चिप्स फस्त झालेले होते. नाही ना, रिटर्न येतानाचं आम्ही रिझर्वेशन करून घेतलेलं होतं, तर त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं आणि मुळातच जास्त गर्दीसुद्धा नव्हती. तर नाशिकला आम्ही त्याच्यामुळे येऊन पोचलो 3च तासामध्ये. तर इकडे आल्याच्या नंतरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.